नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. आज आपल्या ऑफिसमध्ये काही खास व्यक्ती आलेले आहेत. म्हणजे त्यांची ओळख तर मी तुम्हाला करून देणार नाहीये. तुम्ही पाहाल तेव्हा तुम्हाला कळेलच. चला थेट जाऊयात, त्यांच्याशी गप्पा मारूयात. प्राजक्ता आणि गश्मीर आज आपल्या कार्यालयात आलेले आहेत. तुम्हा दोघांचंही न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत आहे. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. खरं तर मी तुझ्याकडून जाणून घेईन की काय तू कशासाठी आलीयस, कशाचं प्रमोशन करतेस, पण आज तू थोडी फुलासारखी दिसतेस. काय सांगशील? कारण मी फुलवंतीसाठी इथे आली आहे. बरं. त्यामुळे आता सगळं माझं आयुष्य फुलवंतीमय आहे. त्यामुळे फुलं फुलं माझ्या अंगावर असणारच. आणि मी फुलवंती या कॅरेक्टरविषयी सर्वात आधी सांगेन. फुलवंती ही एक नर्तिका आहे. एक मराठी अत्यंत अभिमानी स्वाभिमानी अशी नर्तिका आहे. आणि येणं केनं प्रकारेनं तिचं पुण्यात येणं होतं नाचाच्या निमित्तानं, कार्यक्रमाच्या निमित्तानं, आणि तिथं तिची भेट होते शास्त्री बुवांशी. बरं. तर ही जी अत्यंत स्वाभिमानी अशी नर्तिका आहे, तिचं पुढे तिच्या आयुष्यात छान ट्विस्ट येतो, छान म्हणेन मी, तर तो यांच्यामुळे येतो. त्यामुळे फुलवंतीला परिसर स्पर्श करणारे आहेत शास्त्री बुवा, त्यामुळे ती त्यांच्याशिवाय अधुरी आहे. अशी काहीशी ही फुलवंती आहे. बरं. फुलवंतीच्या आयुष्यात एक ट्विस्ट येतो शास्त्री बुवांमुळे. शास्त्री बुवा अर्थात गश्मीर सर, काय सांगाल आपल्या कॅरेक्टरविषयी? व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री पूर्ण नाव आहे. पेशव्यांच्या दरबारातले वेदांत सूर्य म्हणून त्यांचा उल्लेख होतो. खूप महापंडित, मोठे महापंडित. आणि बेसिकली चित्रपटाचा टोनच आहे विद्वत्ता आणि कला यातलं जे द्वंद्व आहे. तर कलेची बाजू फुलवंती सांभाळते आणि विद्वत्तेच्या बाजूला व्यंकट शास्त्री आहेत. कॅरेक्टरबद्दल जास्त आत्ता नाही रिव्हील करू शकत. दोन गोष्टी मला प्रामुख्याने सांगाव्याशा वाटतात. त्या म्हणजे एकतर मला अशा रोलमध्ये व्हिज्युअलाइज करणं, जे माझी इच्छा होती की कोणीतरी करावं, की जे आता पर्सनॅलिटी आणि ॲग्रेशन आणि हे ते अशा पद्धतीत जे मला सतत व्हिज्युअलाइज करतात. तर मला काय असं वाटायचं की मराठी चित्रपटामध्ये असं नाही आहे का कोणी की ज्याला ह्याच्या पलीकडे बघता यावं, की हा एक कलाकार आहे आणि ह्याला आपण वेगवेगळ्या रोल्समध्ये. तर त्याची वाट बघत होतो मी स्वतः विचार करून. मग शेवटी काही रायटर्सबरोबर स्क्रिप्ट डेव्हलप करायला सुरुवात केली की आता वेगवेगळे रोल्स करायची वेळ आली आहे माझी. आणि तेवढ्यात ह्या लोकांनी मला अप्रोच केलं की अरे तू करशील का हा रोल. आणि पहिलं नरेशन मी घेतलं स्नेहल तरडे जिनी फिल्म डिरेक्ट केलेली आहे. तिनी आणि प्राजक्तानी ते अरेंज केलं होतं पुण्यामध्ये. आणि प्रवीण तरडेच्या ऑफिसवरतीच आम्ही पूर्ण नरेशन घेतलं. आणि पहिल्यांदा अख्खी स्क्रिप्ट ऐकल्यावरती, संहिता ऐकल्यावरती पहिल्यांदा मला असं झालं की देर इज नॉट अ सिंगल फॉल्स नोट. म्हणजे की अरे हे इथे थोडं असं वाटतं, तिथे काहीच सांगावं असं वाटलं नाही. आणि अक्षरशः ज्या पद्धतीच्या कॅरेक्टरची मी वाट पाहत होतो की असं पात्र मला साकारायला आवडेल, की ह्याच्यात मला एक्सपेरिमेंट करता येईल थोडं. त्याचं वागणं, त्याचं चालणं, त्याचं उभं राहणं, त्याचं बसणं, त्याचं बोलणं. माझा आवाजसुद्धा मी थोडासा पातळ लावलाय अख्ख्या सिनेमामध्ये. कुठेही बेसमधला जो आवाज युज्युअली वापरला जातो माझा, तो नाही आहे. सो एक खूप कॉन्ट्रास्ट इमेज तुम्हाला दिसेल, खूप सरप्रायझिंग इमेज तुम्हाला दिसेल. तो ते एक्सपेरिमेंट करायची संधी मला यांनी दिली. ही निर्माती आहे चित्रपटाची. सो हिनी हो म्हणणं की आपण ह्याला घेऊ, हे फार मोठी गोष्ट होती. गश्मीर बरोबर मला स्वतःलाच काम करायचं होतं, त्यामुळे अरे. पण प्राजक्ता, तुला काय असं वाटलं की गश्मीर सर या कॅरेक्टरसाठी परफेक्ट असतील? मी सांगू, हे अख्खा महाराष्ट्र म्हणणार आहे 11 ऑक्टोबर नंतर की हे कॅरेक्टर गश्मीरशिवाय दुसरं कोणीच साकारू शकलं नसतं. बरं. इतकं ते त्याच्यासाठी ऍप्ट आहे, इतकं ते त्याच्यासाठी बनलेलं आहे. आणि बघितल्यानंतर सगळ्या महाराष्ट्राला कळेल की हे असं का घडलंय, आम्ही असं का केलंय. बरं. रिसेंटली मी तुझा एक नवा लुक पाहिला त्या चित्रपटातला. एक तुझी जी भूमिका आहे, तुझं अटायर आहे, तुझं डान्स आहे, नृत्य आहे त्याच्यामध्ये, त्याविषयी काय सांगशील? म्हणजे किती मेहनत तुला त्यासाठी घ्यावी लागली, कारण की तू थोडी एक वेगळी भूमिका तुझी इथे वाटते. येस. जसं कश्मीर म्हणाला की कलाकाराला नेहमीच वाटत राहतं की आता वेगवेगळं काहीतरी आपण ट्राय आउट करायला पाहिजे. आणि मी बेसिकली भरतनाट्यम डान्सर आहे. मी भरतनाट्यममधून पुणे विद्यापीठातून BA MA पूर्ण केलं. आणि माझी खूप इच्छा होती की नर्तिका म्हणून मध्यवर्ती भूमिका, नाच, त्याच्यात गाभा आहे त्या चित्रपटाचा, असा चित्रपट माझ्या नावावर कधी लागणार. आणि म्हणून त्याच्यासारखंच मी शोधायला लागले काय 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 काय, आणि मला फुलवंती सापडली. सो सुरुवात नाचापासूनच झाली. आणि काय म्हणूया, त्याच्या अनुषंगानं मग भरपूर कष्ट आले, कारण
फुलवंतीमध्ये आम्ही एक डान्स फॉर्म अटेम्प्ट नाही केला, आम्ही अनेक डान्स फॉर्म्स अटेम्प्ट केलेले आहेत. म्हणजे आपण बऱ्याच कालावधीनंतर मराठी सिनेमामध्ये आपण थोडं कथकच्या धर्तीवर, थोडं भरतनाट्यमच्या धर्तीवर, थोडं फोक अशा वेगवेगळ्या डान्स फॉर्मवर आधारित नर्तन पाहणार आहोत. नाही तर आपण टिपिकली एक फॉर्म आपण नेहमी पकडतो. तर आम्ही सर्वंकष डान्स फॉर्म इन्कॉर्पोरेट करायचा प्रयत्न केला आहे आणि त्यासाठी मला डेफिनेटली मेहनत घ्यावी लागली, जरी मी नर्तिका असले तरी. कारण मध्यंतरीच्या काळात मी फक्त अभिनेत्री झाले होते आणि नाचकाम किंवा स्टॅमिनावर आपण काम करणं सोडून देतो. अर्थात आपण आता बिल्डिंगमध्ये राहतो, नाचायला लागलो की खालचे येतात, हॅलो हां आवाज नाही करायचा. त्यामुळे पण माझा नाच खूप कमी झाला होता आणि स्टॅमिना खूप कमी झाला होता. सो डेफिनेटली त्यासाठी खूप कष्ट घ्यायला लागले. परंतु ती माझी इच्छा होती की नाचाच्या अवतीभवती सिनेमा आला नाही माझा या हयाती तर मी मरू कशी. त्यामुळे मला त्याबद्दलचे कष्ट वाटत नाहीत. इट इज आउट ऑफ पॅशन अँड लव्ह टुवर्ड्स द डान्स. पण तू म्हणतेस हे कष्ट वाटत नाही, पण आपलं एक रेग्युलर रुटीन असतं की आपण रोज असं असं करतो. तू आता अभिनय करतेस त्यामुळे तुझं पण एक रुटीन डेलीचं असेल, पण त्यामध्ये तुला वेगळा काय बदल करावं लागलं या सगळ्या गोष्टींसाठी किंवा नृत्यासाठी? तू म्हटलीस वेगवेगळे फॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये. मी मध्यंतरी कथक शिकले. शर्वरी जेमिनिस सगळ्यांना माहिती आहेत, त्यांच्याकडून मी कथक शिकले. मी भरतनाट्यम डान्सर आहे त्यामुळे मला कंबरच हलवता येत नाही. सो मी खूप दिवस कंबर हलवत होते प्रॅक्टिस. कारण भरतनाट्यममध्ये एकदम स्टिफ अँड लाईन्स आणि असं कलाक्षेत्र डान्स स्टाईल आमची जी आहे तिथं अतिशय ऑथेंटिक आणि अजिबात म्हणजे अजिबात कंबर मटकवणं वगैरे बाप रे पाप. त्यामुळे मला लावणी करायची होती आणि जी मला फार आवडते, माझं प्रेम आहे लावणीवर. आणि त्यासाठी मग मला काय म्हणतात ना मुरडणं, हां लाजणं वगैरे ह्या गोष्टींसाठी मला वेगळी मेहनत घ्यायला लागली. सो मी दोन्हीच्या तालमी केल्या. मी मग आमच्या खाली क्लब हाऊसमध्ये जाऊन मी सलग 2 महिने नाचत होते. मग मी योगा सोडला आणि मी नाचकाम सुरू केलं दररोज 1 तास. सो अशा काय काय छोट्या छोट्या गोष्टी केल्या. मग मध्येच मी अशी ठुमकत चालायचे. माझ्या नाचण्यामध्ये मी आधी स्ट्रेट चालते बघायला गेलं तर. म्हणजे मी खूप फेमिनाईन दिसते पण मी खूप नाहीये. इथून तर खूपच आहे. पण मग त्यासाठी फुलवंतीचा एक वॉक आहे. तिच्या चालण्यामध्ये ती पण अतिशय स्ट्रॉंग जरी मुलगी असली तरी देखील ती अत्यंत मादक आहे, शृंगार रसभरण असं तिचं सगळं आयुष्य आहे. दाग दागिने साज शृंगारनी मढलेली अशी ती अत्यंत श्रीमंत कलाकार आहे. तर हे सगळं न आवडणारी मी आहे खरं तर. बरं. हां कानातले वगैरे घालायचे, म्हणजे बाप रे किती आवरलो आपण वगैरे. पावडर लावली म्हणजे आज काहीतरी खूप वेगळं केलं. अनलेस मला वाटतं प्रेक्षकांना असं ही तुझी साईड माहित नाही कारण त्यांना मी कॅमेरासमोरच दिसते आणि कॅमेरासमोर आम्ही आवरतो ना. बरोबर. घरात तुम्ही आलात तर तुम्हाला कळणार नाही, अरे कामाला मावशी कुठले नाही कुठे. इतकं तो डिफरन्स. सो सुंदर दिसण्यासाठी सुद्धा मला दागिन्यांवर मी विशेष काम केलं की ती कुठले दागिने घालत असेल. प्राजक्ता राज जो आमचा ब्रँड आहे माझा, तर त्यांनी खूप मोठा रिसर्च केला. त्या काळातले पेशवे काळातली ही कथा आहे. तर पेशवे काळातली भारतभर नर्तन केलेली ही जी नर्तिका आहे तिच्याकडे कुठल्या कुठल्या पद्धतीचे दागदागिने असतील, तिच्याकडे कुठल्या कुठल्या साड्या असतील, शालू कशा पद्धतीचे असतील. कारण तिला तर बडोद्याच्या सरकारांनी पण काय काय दिले, शाहू महाराजांनी सोन्याची घुंगरं दिली आहेत, कुठे कुठे ती नर्तन करून आली, दिल्लीत नाचून आले. सो या सगळ्या गोष्टींवर अभ्यास आणि त्याचे इम्प्लिमेंटेशन ह्याच्यामध्ये पण मी खूप सहभाग घेतला. तिच्या दिसण्यामध्ये, तिच्या चालण्यामध्ये, नाचण्यामध्ये, बोलण्यामध्ये, मुरडण्यामध्ये आणि रागामध्ये सुद्धा. सो असा सर्वांगीण अभ्यास होता. बरं. तू प्राजक्ता राजचा उल्लेख केला त्यावर मी येतेच. मात्र काश्मीर सर, तुम्ही जसं म्हटलात की एक वेगळी भूमिका. मला सर नको म्हणू यार, काश्मीर ती प्राजक्ता कोणी काश्मीर आहे ना, असं ती कशी प्राजक्ता आहे ना. आपल्याला नाही वाटत का? नाही वाटतं. बरं काश्मीर, तुला मी आधी वेगवेगळ्या भूमिकेमध्ये पाहिलंय. अशी भूमिका मला वाटतं ही पहिल्यांदाच तुझी आहे. आणि तू जसं म्हटलास बघ माझ्याकडून सारखं ते तुम्हीच येत आहे, पण अगेन रिस्पेक्ट. येस, तू जसं म्हटलास की एक वेगळी भूमिका, तुला व्हॉइस मॉड्युलेशन करावं लागलं यासाठी. जेव्हा प्राजक्तानं तुझ्याकडे ही भूमिका प्राजक्ताने अप्रोच केलं तुझ्याकडे, तेव्हा तुझी रिॲक्शन काय होती? तुला असं वाटलं का की आपण अशा प्रकारची भूमिका करावी आणि त्यासाठी तुला नेमकी काय मेहनत घ्यावी लागली? खूप आधीपासून, मी मगाशी म्हणलो असं, खूप आधीपासून मला अशा पद्धतीची भूमिका करायचीच होती. सो त्यात काही वादच नव्हता. मी वाट बघत होतो अशी भूमिका यावी आपल्याकडे असं घेऊन. मग आलं तर बरं होईल, नाहीतर स्वतः निर्माण करायचं असं काहीतरी. पण त्याआधी आलं
पण म्हणजे मी पुढे जाऊन निर्माण नाही करणार आहे असं नाही, पण तरी आलंय तर आता हे पहिलं आपण ही ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करूया. व्हॉइस मॉड्युलेशन करावं लागलं माहिती, त्या पात्राची गरज होती. डबिंग करत असताना मला जाणवलं, मी डबिंगवरती बऱ्याचदा अभिनय एक 40% सोडून देतो. सेटवरती मी फक्त माझ्या चेहऱ्यावरती फोकस करतो की ते एक्सप्रेशन आणि ती मोमेंट आणि ती फील केली चांगली तर इनफ आहे. पण आणि व्हॉइस मी सोडून देतो की व्हॉइस आत्ता नको फोकस करू कारण डिस्ट्रॅक्ट होईल. आता आपण फक्त इकडे कॅरेक्टर हे करू, व्हॉइस कसाही येऊ दे, तो डबिंगमध्ये आपण सावरून घेऊ. सो ते डबिंग करताना जाणवलं की ह्याचा व्हॉइस बेसमध्ये पेक्षा जर का आपण पातळ ठेवला तर अजून चांगला वाटेल आणि ते कॅरेक्टर वाटेल, म्हणजे गश्मीर नाही वाटणार तो मग. आणि दुसरी गोष्ट, पखवाज, जसं हिचं नृत्य आणि हिचे घुंगरू अत्यंत महत्वाचे, तसं ह्याच्या कॅरेक्टर करता पखवाज वाजवणं गरजेचं होतं. ते का कसं हे चित्रपटात बघाल, पण शास्त्रींनी पखवाज वाजवणं चांगला हे फार गरजेचं होतं. तर मला सुरुवातीला स्नेहल तरडे आणि प्रवीण तरडे बोलले होते की तू थोडंसं असं काहीतरी वाजव, थोडं ट्रेनिंग घे आणि क्लोजअप शॉट्स आपण बॉडी डबलकडनं चीट करू. पण लकीली इतपत शिकणं माझं झालं की त्या गाण्यावरती मला नाही वाटत बॉडी डबल वापरायची गरज आहे. तो एक आणि नाही अजिबात नाही, तो खरा पकवाज तिकडे वाजवला आणि फार चांगलं वाटतं की समोर एक खूप मोठे तिचे गुरुवर्य म्हणून तिकडे जे बसले होते ते आमचे म्युझिक डिरेक्टरच होते ज्यांनी ते गाणं बनवलं होतं. आणि ते सारखे जे बघून दाद देत होते ना की वा वा ह्याला कसं काय जमतंय, ह्याला कसं, हे ते मागे पकवाज वादक आहेत त्यांच्यापेक्षा पण करेक्ट पकडतोय हा सगळे तोडे. सो तेव्हा मला जरा असं जीवाची आवाज झाला की हा आता हे बॉडी डबल वापरणार नाही, चांगलं. सो ते सारथी त्याचं सार्थक झालं, ते जी काय मेहनत घेतली ती, ते एक होतं. दुसरं मला ना ह्या चित्रपटात एक सापडलं खूप छान शास्त्रीमुळे. जेव्हा आम्ही करत होतो ती खूप जसं ती म्हणली ती स्ट्रॉंग हेडेड असते, तोही स्ट्रॉंग हेडेड आहे, पण तो विद्वत्तेला हे करतोय, म्हणजे रिप्रेझेंट करतोय, त्याचं हे करतोय, त्याच्या बाजूने उभा आहे. तर ना बुद्धिमत्ता ही कायम शांत असते, हे वाक्य चित्रपटात नाही आहे, पण हे सतत माझ्या मनात घोळत होतं. सतत मी जेव्हा डिस्कस सुद्धा करत होतो स्नेहल बरोबर ह्याच्याबरोबर, तेव्हा मी म्हणतो की हे खूप छान चाललंय, हा खास ती जेवढी अग्रेशन तिच्याकडनं येईल तेवढा तो शांत राहू दे, कारण बुद्धिमत्ता ही कायम शांत असते. असं ते एक असं ब्रीदवाक्यासारखं झालं होतं. कुठलाही सीन झाला की मी जाऊन स्नेहलला म्हणत होतो बुद्धिमत्ता ही नेहमी शांत असते. शॉर्ट पाहिल्यावर म्हणत होतो हे बघ बुद्धिमत्ता ही नेहमी शांत असते. सो ते असं मला ना असं मनात असं ठस करून बसलं होतं. आणि त्या व्यतिरिक्त ऑडियन्सला सांगू इच्छितो, इंटरव्हलचा सीन हिने वाजवलाय सॉलिड. इंटरव्हलच्या सीन एक कलाकार म्हणून, एक अभिनेत्री म्हणून तिने जबरदस्त इंटरव्हलचा सीन केलेला आहे. आणि तो मला असं वाटतंय, मी आता जस्ट डबिंग ताजं करून आलो त्यामुळे माझ्या मनात ते ताजं आहे आता, पण ऑडियन्सनी इंटरव्हलच्या सीन करता तर 100% थिएटरमध्ये जाऊन हे बघावं. इंटरव्हल नंतर एकही लोकांना घाई होईल ते समोसा वगैरे घेऊन पटकन आत यायची की पुढे काय होतंय बघू. इतका पीकला नेतो इंटरव्हलचा सीन चित्रपटाला. आणि शेवटचा सीन, चित्रपटाचा शेवटचा सीन याने वाचवलाय. म्हणजे संपूर्ण चित्रपट दोघांनी. आता मी केल्यावर तिला करणं भाग आहे. आवर्जून हे नमूद करेन की चित्रपटाचं नाव फुलवंती आहे, परंतु फुलवंती बरोबर शास्त्री बुवा सुद्धा सगळ्यांच्या मनात घर करून जाणार आहेत. बरं, असं काहीतरी शेवटी घडणार आहे चित्रपटाच्या. तुम्ही दोघं मला वाटतं साधारण पहिल्यांदाच एकत्र काम. येस हो. दोघांचा एक्सपिरियन्स कसा होता एकमेकांसोबत काम करताना? यू गो फर्स्ट. मला आतापर्यंत कुठल्याच, आता प्राजक्ताची मी बरीच स्तुती केली त्यामुळे आता परत मी तिचं स्तुतिगान इथे नाही करत. पण व्हेरी फ्रँकली मी सेटवरती जातो तर माझ्याकरता प्रत्येक कलाकार जो समोर येतो ना इज लाईक अ कमोडिटी फॉर मी. ती एक व्यक्तीपेक्षा ना ती एक वस्तू, असं म्हणणं जरा ऐकायला नसेल बरोबर वाटत, पण टेक्निकली बघायला गेलं तर इट्स अ कमोडिटी जी मला माझा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्याकरता मदत करते. समोरनं लाईन्स देते, त्यांनी जर का चांगलं काम केलं तर माझं काम उठून येणार आहे. युजली कलाकारांचं उलटं असतं की ते घाबरतात समोरचा माणूस चांगला, जे खूप चुकीचं आहे असं मला वाटतं. की तो अरे मग ह्यालाच बघतील सगळे किंवा हाच आपल्या वरचढ चालेल, असं दोघं मिळून सिनेमा करतोय. समोरचा कलाकार उत्तम असेल तर सगळेच वर जाणार आहेत. सो तो सपोर्ट मला तिच्याकडनं जोपर्यंत मिळतोय तोपर्यंत मी खुश आहे. मला बाकी काही पडलं नाही की ती वागायला कशी आहे, ती माणूस म्हणून कशी आहे. म्हणजे सेटवर असतं हा, ते 12 तास 14 तास जे आम्ही काम करत होतो, ती फुलवंती म्हणून अप्रतिम आहे ना, माझ्याकरता डन आहे. मला त्याच्या पलीकडे आता आम्ही जेव्हा प्रमोशनला वगैरे फिरतोय तेव्हा मग आता मला कळतंय की प्राजक्ता कशी आहे, मग ती चांगली आहे, मग ती चांगली आहे, मला आवडतीये, सगळं काही छान आहे. पण सेटवरती ती फुलवंती होती आणि फुलवंती म्हणून ती जे काही मला शास्त्री म्हणून हवंय ते देत होती तिकडे सीन मध्ये. त्यामुळे इट वर्कड. आय मीन मला आय एम व्हेरी हॅपी.
ओके, ही इज हॅपी. व्हॉट अबाउट यू? हे अतिशय मम म्हणावा असं बोललाय तो सगळं की अल्टिमेटली व्हॉट मॅटर्स इज द को आर्टिस्ट परफॉर्मन्स अँड सपोर्ट. की तुमच्या सीनला वर नेण्याकरता तुम्ही त्याला किती हातभार लावताय. आणि त्या बाबतीत मी काश्मीरचं खूप कौतुक करेन कारण तो अत्यंत प्रोफेशनल आहे. अत्यंत. जी गोष्ट मला खूप आवडते कलाकारांमध्ये ती असेल तर मला प्रचंड आवडते. कारण बाकी तू माझ्याशी गप्पा मार आणि तू माझं कौतुक कर, नाही, नॉट निडेड. तू जर सीनमध्ये माती खातोयस तर नाही, तू नको करू मग हे सगळं काही. तू तिथे वाजव सीन. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आणि ते त्याचं म्हणजे तो सेटवर आल्यानंतर त्याच्या सगळ्या लाईन्स पाठ असायच्या. त्याचं ठरलेलं असायचं त्यांनी काय करायचं आहे ते. तो क्यू द्यायला थांबायचा प्रत्येक वेळी. जे इम्पॉर्टंट सीन आहे तुला माहिती इथे माझा पॉज आहे, तुम्हाला सांगायचं ही लाईन राहिली, थांब मी इथे पॉज देतोय. एक तर मला आठवतं एक सीन आहे, हे मी खाली बघतोय, तू लुक देणार आहेस मला, हा की तू विसरलीस आता, तू ते हे कर. म्हणजे जेव्हा की तुझा क्लोज आहे त्याच्यात को आर्टिस्ट म्हणून त्याच्या लक्षात पण राहणं अपेक्षित नाही. पहाटे 3 वाजताची गोष्ट आहे. किंवा अजून एक किस्सा मला आठवतो, आम्ही दोघे पालखीमध्ये होतो, असेच 2:45 वगैरे वाजलेले पहाटेचे, आणि सीन संपला आणि पॅकअप झालं आणि ती पालखी बऱ्यापैकी मोठी होती आणि खूप उंच उंच पायऱ्यांवर ते असं सगळं प्लेस होतं आणि सगळे गेले आणि मी अशी नऊवार साडीमध्ये मी अशी ढुंढते तर मी कशी बाहेर उचलू आणि काय कळायच्या आत मी अशी उचलून बाहेर उभी राहिलेली होते आणि मला कळलं काश्मीरनी मला उचलून बाहेर ठेवलंय आणि मला काय कळायच्या आत तो गेलेला पण होता. ओके, बाहुलीसारखं. म्हणजे मला काय वाटलं की ओके आपण एक 4 वर्षांचं वगैरे होतं अशा. सो ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात को आर्टिस्टच्या, ज्या तुम्हाला नकळत काही न बोलता खूप मदत करून जातात, ते मला डेफिनेटली याच्याकडून खूपच भरभरून मिळालं. ऑल्सो प्रोड्युसर म्हणून सुद्धा मी इथे नमूद करेन की मला बिहाइंड द सीन खूप मदत केली आहे, खूप जास्त मदत केली आहे. आता मला हे मी सांगणं किती योग्य आहे नाही योग्य मला माहिती नाही, परंतु मी विषय निघाला तर सांगू इच्छिते. मध्ये एक स्पॅन होता जेव्हा एक पहिलं शेड्यूल केल्यानंतर दुसऱ्या शेड्यूलमध्ये एक गॅप होता. तर आम्ही जे काही फायनान्शियल मॅटर्स होते आम्ही सगळे सेकंड शेड्यूल नंतर क्लिअर केले. पण त्या मुलांनी मला एकदाही विचारलं नाही, अगं माझा ॲडव्हान्स अँड ऑल वगैरे असं काही घडलं नाही. जी गोष्ट मला इतकी आवडली की हां मैत्रीण आहे, देईल क्या नाही देईल काय त्याच्या डोक्यात होतं मला माहिती नाही, परंतु अबोल असणं त्याचं इतकं माझ्यासाठी वर्क झालं की शास्त्री बुवा म्हणून फुलवंतीच्या मनात त्याच्याविषयी आदर आहे नाही माहिती नाही, परंतु काश्मीर म्हणून प्राजक्ताच्या मनात भयंकर आदर आहे. बरं, तुमच्या दोघांची केमिस्ट्री इथे तर दिसते, निश्चितच चित्रपटात प्रेक्षकांना देखील पाहायला मिळेल. अगदी शेवटचा प्रश्न विचारते प्राजक्ता, तुझे त्या अटायरमध्ये आम्ही अलंकार पाहिले, दागिने पाहिले, तुझं प्राजक्त राज स्वतःचं ब्रँड आहे, तर त्याच ब्रँडचे आहेत? येस, मी अख्खं प्रमोशन त्याच ब्रँडचे दागिने घालणार आहे. आणि चित्रपटामध्ये सुद्धा जे आमच्या डिरेक्टर आहेत स्नेहल तरडे, त्यांनी सुद्धा एक फार महत्त्वपूर्ण भूमिका निभावलेली आहे शास्त्री बुवांच्या बायकोची. तर त्यांनी परिधान केलेले दागिने, पेशवीणबाई फॉर दॅट मॅटर, अशा मेन कॅरेक्टर्सनी प्राजक्तराचे दागिने. माझं कडं एक आहे मोठं सोन्याचं, ते पण प्राजक्तराजचं नाही, अनफॉर्च्युनेटली आम्ही अजून मेल ज्वेलरीमध्ये नाही आहोत. अच्छा, मग ते कडं तुम्ही वेगळीकडनं करताय? ते आम्ही लवकरच सुरू करू. येस ते राहिलंय. सो तुमचं नसेल ब्रँडचं तर मी एक सांगतो फक्त, कारण पहिल्या दिवशी जेव्हा मी रिहर्सल करत होतो सेटवरती, तर ते असं जाड सोन्याचं कडं मला छान दिलं होतं हेवी. तर पहिल्या रिहर्सल मध्ये शॉर्ट घेतला पण नाही, पहिल्या रिहर्सल मध्ये मी असा हात केला आणि ते उडून विहिरीमध्ये पडलं. हा, तेव्हा आम्ही भेटलो पण नव्हतो सेटवर, माझी वेगळी माझ्या घरातले सीन चालू होतं आणि मी म्हणलं अरे हे गेलं कडं, म्हणलं ते प्राजक्तराजचं कडं गेलं, म्हणलं ते आता दुसरा मागवा तिच्याकडनं. पण ते तुमचं नव्हतं म्हणून आता सांगतोय मी बिंदास. पण आम्ही करू, डेफिनेटली लवकर करू. आणि मी म्हटलं तसं त्याच्याबद्दलही खूप रिसर्च झाला आणि मला ही पण गोष्ट स्नेहलताई बद्दल मी बोलू इच्छिते की ती पण डिरेक्टर म्हणून इतक्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह होती. मग ती लक्ष्मीचं जे पात्र साकारत होती, तिची बायको आहे ती, आणि असे सीन्स होते की ती त्यांचा संसार गुण्या गोविंदानं चालू आहे कित्येक वर्ष. जोडवं आणलं आम्ही तिला दिलं तर ते चकचकीत होतं ना चांदीचं. ती म्हणली नाही, ते मी किती दिवस संसार करतेय, ते काळवंडलं पाहिजे थोडंसं. बरं, म्हणून तिने जेव्हा दिलं तेव्हापासून शूट ला जायला एक 10 दिवसांचा स्पॅन होता, ती घालून बसली ते पैंजण आणि जोडवं की त्याला थोडा काळपटपणा यावा, ते वापरलेलं वाटावं. किंवा तेव्हाचे कानातले असे इतके लोंबते नव्हते प्राजक्ता, ते थोडे असे पाहिजेत.
असे आम्ही बनवून घेतले. सो पेशवे काळामध्ये तेव्हाच्या घरादारांमध्ये तेव्हाच्या बायका कशा पद्धतीच्या रांगोळ्या काढतील, काय नेसतील, काय दागिने घालतील, काय जेवतील, काय जेव घालतील, काय बनवतील, यापासून इतक्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये Details. ते शब्द, की हा शब्द ही नाही म्हणणार, हा शब्द शास्त्री नाही म्हणणार, किंवा अशा पद्धतीनं नाही म्हणणार, किंवा यावेळेस या फॅमिलीमधला मॅन असा नाही बिहेव करणार. याबद्दल स्नेहलताईंनी जो अभ्यास केलेला आहे, आणि अर्थात प्रवीण सरांनी डायलॉग्स लिहिलेले आहेत. अर्थात बाबासाहेब पुरंदर यांची कादंबरी आहे, जी अजरामर कादंबरी आहे, त्यावर आधारित हा सिनेमा आहे. परंतु त्याचं माध्यमांतर करताना प्रवीण सरांनी इतका सिद्धहस्त लेखक आम्हाला मिळाला, आणि त्यांनी 4 छान लावलेत ॲज युजल. एकदम आरारारा खतरनाक असे असे डायलॉग्स आमच्या पदरात पडलेत, आणि त्यांचे डायलॉग्स म्हणताना कॅमेरासमोर एक मजा येते. ये हुआ ना डायलॉग, अच्छा. ही जी Satisfaction मिळतं. ॲब्सोल्युटली. सो प्रवीण सरांचे, स्नेहलताईचा इथे उल्लेख झालाच पाहिजे, कारण आणि स्नेहलचं ते काय म्हणजे तिचा जो रिसर्च आहे, कसं होतं ना, एक कलाकार म्हणून दिग्दर्शक तुमच्या सोबत असणं, त्याचा आधार वाटणं ही फार महत्वाची गोष्ट असते. म्हणजे आता मी परत डबिंगवरती जाईन की डबिंगमध्ये पहिल्या दिवशी मी स्वतःहून केलं, पण दुसरा दिवस मी तो निवडला जेव्हा मी त्यांना म्हणलं की स्नेहल असेल त्या दिवशी आता दुसरा करू, कारण तिने ओके केलं म्हणजे 100%, कारण तिचा रिसर्च तेवढा दांडगा, त्यामुळे लँग्वेजमध्ये कुठेही आपण गणलेलो नाही आहोत, हे एक आश्वासन असणं. आणि दुसरी गोष्ट ना, तिला परफॉर्मन्स वाचता येतो. कलाकाराचा एक परफॉर्मन्स रीड करण्याची एक पद्धत असते. कित्येकदा तुम्ही 2 टेक देता आणि 2 टेक मध्ये मी करतो असं कधी कधी, आणि मी बघतो दिग्दर्शक कुठला ओके करतोय, तर त्यातला त्याला जो नाही योग्य, दोन्ही बघायला वरवर आयडेंटिकल दिसतील, पण एकात खरंच इकडनं जान टाकलेली असते आणि एक वरवर केलेला असो. जर का वरवरवाला निवडला तर मग समजतं की याची काही गरज नाहीये फार, हा ऍक्शन आणि कट बोलणार आहे, आपण आपलं आपलं करू. पण त्यांनी जर का करेक्ट टेक निवडला ना, तर मग मला त्या दिग्दर्शकाचा आधार वाटायला लागतो. असं वाटतं की अरे ह्यानी असावं, कारण ह्याला कळतंय मी काय करतोय. ते स्नेहलचं होतं की शॉट झाल्यावरती ना, प्रवीण होता, प्राजक्ता होती, बाकी कलाकार होते, त्यांच्याकडनं काय रिॲक्शन येते नाही. मला पहिलं उत्सुकता असायची स्नेहलची रिॲक्शन काय. मॉनिटरवरती बसल्यावरती सीन बघताना माझ्या डोळे नजर सतत स्नेहलकडे जायचे की ती काय रिॲक्ट करते, ती काय रिॲक्ट. ती जर का छान अशी वगैरे बघत असेल तर ओके डन, करेक्ट आहे, तिला कळलंय. सो हा आधार तिचा खूप वाटतो. ऑल्सो वेदांमध्ये तिने आता एक डिग्री घेतली, खूप महत्वाची. मी आता नाव चुकेन कदाचित, PhDच्या लेवलची काहीतरी ती डिग्री आहे, आणि त्यामुळे तिचा वेदांचा अभ्यास फार दांडगा आहे. सो अक्षरशः शास्त्री बुवांसाठी तिने सामवेदातला अत्यंत जुना पुराणा, 4000 वर्ष जुना वगैरे असा एक सुक्त टाइप्स श्लोक शोधून काढला याला डिस्क्राईब करण्याकरता. किंवा आमच्या गाण्यांमध्ये सुद्धा काही सुभाषित येत आहेत, काही श्लोक येत आहेत, तर त्याचा तिने इतका रिसर्च केलेला आहे, आणि शास्त्री बुवांच्या कॅरेक्टरसाठी ते इतकं ॲप्ट आहे. सो तिचा वेदांचा अभ्यास सुद्धा फिल्मला इतका फायदा झाला त्याचा की मी सांगू शकत नाही. बरं, तुमच्या या गप्पा ऐकून म्हणजे मला तर निश्चितच चित्रपट पाहावासा वाटतोय. तुमचे फॅन्स आणि इतरही प्रेक्षक तुमच्या या चित्रपटाला तितकाच उत्स्फूर्त असा प्रतिसाद देतील. शास्त्री बुवा आणि फुलवंती, तुम्हाला दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. खूप धन्यवाद. सरदेशेवटी मी हे आवर्जून नमूद करेन. मित्रांनो, आम्ही जे बोललोय त्याच्यापेक्षा आणखी बरंच काही चित्रपटामध्ये बघायला मिळणार आहे. उत्सुकता ताणून धरायची म्हणून मी बऱ्याच गोष्टी सांगत नाही, मग मजा काय चित्रपटगृहामध्ये बघायची, त्यामुळे बऱ्याच गोष्टी बाकी आहे. तर तुम्ही 11 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा बघा, कारण अशा पद्धतीचा भव्य दिव्य सिनेमा छोट्या मोबाईलवर, टीव्हीवर बघण्याची मजा नाही. असा हा ग्रँड सिनेमा आम्ही घेऊन येतोय. पेशवे काळातला पेशवे दरबार वगैरे तामझाम दिसणार आहे. सो या व्हिज्युअल्सना दाद देण्यासाठी जरूर चित्रपटगृहात या 11 ऑक्टोबरपासून. आणि सरतेशेवटी मी पॅनोरमा स्टुडिओज, मंगेश पवार अँड कंपनी, अमोल जोशी, बुलढाणा अर्बन बँक आणि अर्थातच न्यूज 18 लोकमत आणि त्यांचे सगळे प्रायोजक यांचे सगळ्यांचे आभार मानते की तुम्ही आम्हाला इथे आमच्या फिल्मचं प्रमोशन करण्याची संधी दिलीत. चला, पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू सो मच. आज इथेच थांबतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.